हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी सौ अमिता विरा राणे, विरार उपासना केंद्र। मी बापूंकडे 2004पासून येऊक लागले आणि जेव्हापासून येऊक लागले तेव्हा काय त्याच्यानंतर मात्र माका कधीच मागे वळून बघूचा लागला नाही। पण 2005ला आम्ही दहीसर सोडून आम्ही विरारला येलो राहावक आणि विरारला येल्यानंतर ह्यो म्हणालो आपण एक छोटीशी गाडी घेऊया गो। तर म्हटलं चला, मग मारुती व्हॅन घेतलं, सुझुकी मारुती। आता ती घेतलं, आता हळू थोडी थोडी चालवक येत होती आणि त्याच दरम्यान ह्याचा पण मोतीबिंदूचा ऑपरेशन झालेला होता। त्यामुळे रात्रीचं लाईट ह्यो गाडी चालवायचो नाही। ह्यो म्हणायचो की रात्री गाडी चालवले ना की समोरच्यांची लाईट माझ्या डोळ्यावर पडता आणि मका कसं तरी होता। म्हटलं ठीक आहे। मग एक दिवस एका म्हटले की अरे चल रे, तुझा भाव भिकू भांडुपला राहताना तो नेहमी आपल्याकडे येता, आपण काय एवढी मोठी माणसं नाही, आपण पण जाऊया त्याच्याकडे। तर म्हणालो येईन मी तुझ्याकडे तुझ्याबरोबर, पण लगेचच निघायचा। म्हटलं चालत आपण जाऊया, त्याला टाळी देऊया आणि परत निघूया। तर म्हणालो चालत चालत चल। आम्ही गेलो भिकूकडे, बसलो, चाय पाणी झाला आणि वहिनी म्हणता कशी थांबा संध्याकाळी जेवून जावं ना रात्री। म्हटलं नाही की ह्याच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं ना, लाईटचा प्रकाश जर ह्याच्या डोळ्यावर इलो ना तर कसं तरी होता। तर म्हणाले ठीक आहे तुम्ही निघा। आम्ही थैसून निघालो आणि घोडबंदरला इलाव आणि अशा ठिकाणी अडकलाव, ना धड मागे ना धड पुढे आणि आजूबाजूसून गाडी जोर जोरात आपल्या स्पीडने जायत होत्यो। पण त्या दरम्यान गाडीमध्ये बंद पडली। आता बंद पडलेली गाडी काय, नवीन नवीन घेतलेली गाडी, आता आमका नाही त्यातलं काय माहिती। आता गाडीत बसून राहिला तरी प्रॉब्लेम। पण तेव्हा ना 4-5 जण अशी समोरून येताना दिसली आणि त्यांनी मागची पुढची गाडी जरा थांबवल्याने आणि आमची गाडी जरा छोटीशीच ना म्हणून ती उचलल्याने आणि बाजू काढून ठेवल्याने रस्त्याच्या। पण रस्त्याच्या बाजू काढून ठेवल्याने त्याच्या काय मागे पुढे काय नाही हो, फक्त जाणारे येणारे गाडीच बघायचो। आता थंय मी उभे राहिले, मिस्टर म्हणाले थांब जरा खै गॅरेज दिसता काय बघते, म्हणून फिरले। तो गेलो थंय हे बघू गॅरेज बघू। मी काय केलं, वही होती रामनामाची ती काढले पर्समधून बाहेर आणि उदी आम्ही आपली उदी घेऊन फिरतो। ती उदी घेतले, स्टेअरिंगला लावले आणि बापूंचे आशीर्वाद देणारे असे हात होते ते लावले तो फोटो ही वही स्टेअरिंगला आणि म्हटले आता बापू तूच गाडी चालव आणि तूच माका घरात नेऊन सोड। आणि त्या दरम्यान काय झाला, थोड्या मिस्टर इले खै गॅरेज दिसेना ते इले, तेवढ्यात ना एक माणूस इलो, हाफ पॅन्ट हाफ शर्ट आणि खांद्यावर एक रुमाल टाकलेलो आणि म्हणता कसो तुमची गाडी बंद पडली। तर म्हटलं हो गाडी बंद पडली। त्यांना बघितल्यान आजूबाजू खै वस्ती नाही काय नाही आणि अशा ठिकाणी ही गाडी उभी। तो म्हणाला एक काम करते, तुम्ही वहिनी या बाजूक उभे राहा, तुम्ही ह्या बाजूक उभे राहा, मी मागसून ढकलते। आणि गाडी ढकलून आमका वस्तीच्या समोर आणून ती उभी केल्यान आणि वळून बघते तर काय माणूस गायब। अरे देवा, म्हणजे बापू माझ्यासाठी इल्लो धावत आणि त्यांना वस्तीत आणून माका ठेवल्यान। आता काय करणार। पण त्याच दरम्यान काय झाला, आमचो ड्रायव्हर हे मेकॅनिका तो कसं म्हणतात त्यांना फोन केल्यान आणि म्हणता नीरज अंकल कहा हो तुम। त्याने सांगितल्याने अरे असं असं मी ना घोडबंदरच्या गायमुखाच्या तिथे अडकलंय, गाडी बंद पडली आहे। तो कोई बात नाही, आता हो मैं आता ते काय गरज होती विरारवरसून भाईंदरला येऊची। पण बापूची सगळी हे ना चावी फिरवलेलं ना बापून, ती चावी बरोबर फिरली आणि तो ट्रेन पकडून भाईंदरला येलो, थैसून बस पकडून घोडबंदरला उतरलो, थैसून रिक्षा करून आम्ही ज्या ठिकाणी थांबलो थै इलो आणि काय झालं म्हणून विचारल्यान। मग मी म्हटलं की अशी रे गाडी बंद पडली आहे, कोई बात नाही आपके पास बॅटरी आहे, 5 रुपयाची बॅटरी पर्समध्ये होती ती त्याच्या हातात दिलं आणि म्हटलं हे बघ बॅटरी हा माझ्याकडे। हसलो, पण बॅटरीचं काम झाला। त्यांना काय तो मेकॅनिक असतो, त्यानं वायर घेतल्यान काय ते जोडल्यान आणि म्हणता कसो आंटी पीछे बैठो अंकल साईड में बैठो। आता बापूक सांगितलेलं आहे ना तूच चालव आणि तूच माका घराकडे नेऊन सोड। त्याप्रमाणे बापून गाडी चालवल्यान आणि घराकडे आणून 11 वाजता सोडल्यान आणि म्हणता कसो आता तुम्ही जावा घरात, मी जाते गाडी घेऊन गॅरेजला। असो ह्यो आपलं बापू, एकदा त्याच्याकडे इलाव ना काय मागे वळून काय क्षणाक्षणात तो आपल्याबरोबरच असता, फक्त त्या हाक मारूची खोटी। हरिओम श्रीराम अंबज्ञ।